नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असते या सिरीजमध्ये आज काय घडले हे आपण बघणार आहोत। नित्याने आदिराचा हात पकडलेला असतो। नित्या त्याला बोलते की काय समज, काय गैरसमज, काय चूक, काय अचूक याबद्दल मी काही विचारणार नाही, पण जेव्हा तुला तुझी चूक कळेल त्यावेळेस तू नक्की माझ्याकडे येशील। त्यानंतर आदिराज हात सोडून घेतो आणि घरामध्ये निघून जातो। त्याच्या पाठोपाठ सगळे घरामध्ये निघून जातात, परंतु शालिनी तिथेच थांबते। शालिनी तंबूची दोरी सोडायला लागते, त्याच वेळेस सळसळ करत साप येतो। तो साप पाहून शालिनी घाबरते। इकडे नित्या नागदेवताला नमस्कार करते आणि तुम्ही माझा विश्वास खरा केला आहात असं बोलते। त्याच वेळेस शालिनीला तिचे जुने शब्द आठवतात। त्यावेळेस शालिनी असं बोलते की आदिराजने तुला घराच्या बाहेर काढले आहे, इथे थांबून तुझा काहीच उपयोग नाही। त्यावेळेस नित्या बोलते की आदिराजने देखील घराबाहेर काढले असेल, त्याचा दरवाजा जरी बंद झाला असेल तरी त्याच्या मनाचा दरवाजा माझ्यासाठी नेहमी उघडा असेल। यानंतर शालिनी पुन्हा एकदा दोरी सोडण्याचा प्रयत्न करते, तेवढ्यात नागदेवता तिच्यावर फुसकारतो। शालिनी मॅडम, तुम्ही हरला आहात हे तुम्हाला कळत नाही। आदिराज स्वतःहून मला घरामध्ये नेईल असा विश्वास आहे माझा। असं बोलल्यावर शालिनी तेथून रागाने निघून जाते। नित्या नागदेवताला नमस्कार करते, नाग तेथून निघून जातो। इकडे शालिनी आडगळीच्या रूम मध्ये बसलेली असते आणि नित्या स्वतःला काय समजते असा विचार करते आणि स्वतःच्या हातातलं जे ड्रिंक असते ती टेबलावर फेकून देते। तेवढ्यात टेबल पेटतो आणि सोमाकडे बघून अशी बोलते की सोमा, तुला माहीतच असेल आता काय करायचं आहे पुढे। त्यावेळेस सोमा म्हणतो की काही सांगायची गरज नाही, काम होऊन जाईल असं म्हणून सोमा तिथून निघून जातो। इकडे रात्र झालेली असते आणि आदिराज देखील घराच्या बाहेर खाटावर झोपत असतो। थंडी खूप वाढलेली असते आणि नित्याला थंडी वाजत असेल असा विचार करून तो तिच्या अंगावर चादर टाकायला जातो, पण तेवढ्याच चादर टाकताना तो पडतो आणि तिच्या अंगावर पडणार त्याच वेळेस नित्या उठते आणि गांगरून आदिराज तिथून निघून जातो। त्यानंतर नित्या स्वतः हसत तेथे झोपून जाते। इकडे सोमा काही गुंडांना घेऊन तंबू पेटवायला निघालेला असतो आणि काम चोख झाले पाहिजे असं बोलतो। त्याच्यानंतर सर्व गुंड आगीची मशाल घेऊन तंबूच्या दिशेने निघतात। त्यातला एक गुंड तंबूला आग लावणार तेवढ्यात आदिराज तेथे येतो आणि सर्व गुंडांना चांगलाच चोप देतो। झालेला गोंधळ आणि आरडाओरडा हे बघून नित्या जागी होते आणि तंबूमधून बाहेर येते, तर बघते काय आदिराज सर्वांना मारत असतो। मारता मारता एक गुंड तिच्या पाठीमागून येतो आणि तिच्या डोक्यामध्ये काहीतरी मारतो, तर नित्या बेशुद्ध होते आणि खाली पडायला लागते। त्याच वेळेस आदिराज तिला पकडतो। आदिराज नित्याला सांभाळत असतो आणि वेगवेगळे गुंड सारखे सारखे अटॅक करत असतात। सगळ्या अटॅकला प्रत्युत्तर आदिराज देत असतो। सर्व गुंडांना चांगला चोप देऊन सर्व गुंड तिथून पळून जातात आणि नित्या इकडे विचार करते की हा असा का वागतो, मला एकट्याला सोडून का गेला। इतक्यात घरातले सर्वजण बाहेर येतात आणि बघतात काय की आदिराज तिथे नाही आणि नित्याही तिथे नाहीत आणि हे पेटते मशाली इथे काय करत आहेत। तर खरं पाहिलं तर आदिराज गुंडांमागे पळाला असतो आणि आदिराजच्या पाठीमागे नित्या पळालेली असते। त्यानंतर नित्या आवाज देते की आदिराज म्हणून। त्यानंतर आदिराज बोलतो की तुम्ही इथे काय करत आहात। त्यावेळेस नित्या बोलते की मी तुला वाचवायला आली आहे। त्यानंतर आदिराज हसतो आणि मला वाचवायला असं बोलतो, तर तेवढ्यात एक गुंड येतो आणि आदिराजला मारायला लागतो। त्याच वेळेस नित्या त्याला ढिसून ठेवून देते आणि आम्हाला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, डिस्टर्ब करू नको असं बोलते। त्यावेळेस तो गुंड बोलतो की नाही डिस्टर्ब करणार, तुम्ही बोला। आदिराज बोलतो की चार चौघात नाही तर तीन तिघात तरी काय बोलायचं ते लवकर बोला। त्यावेळेस नित्या बोलते आदिराज लव्ज नित्या, नित्या लव्ज आदिराज। हे बोलत असताना सारखे नवीन नवीन गुंड मारायला येत असतात, पण सगळ्या गुंडांना ते मारतात। हा सर्व प्रकारामध्ये नित्या बेशुद्ध पडते आणि आदिराज तिला उचलून घराच्या दिशेने घेऊन येतो। इकडे घरचे सगळे काळजी करत असतात, मोबाईल घेऊन गेल्याने कसा कॉन्टॅक्ट होईल असे विचार करतात आणि इतक्यात तात्या बोलतात की कुठे गेले असेल हे, मी चावडीपर्यंत जाऊन आलो तरी पण त्यांचा काही थांगपट्टा लागला नाही। त्यावेळेस मध्येच सावली बोलते की तो बघ दाद्या आला। इकडे नित्या बेशुद्ध अवस्थेतच असते आणि बेशुद्ध अवस्थेतच बोलते की माय स्वीट स्वीट हनी,
आणि त्यानंतर सर्वांना देखतच आदिराजला मिठी मारते. आदिराज त्यानंतर नित्याला टेंटमध्ये झोपवतो. दुसऱ्या दिवशी नित्या राजमाला फोन लावते आणि काहीतरी पुरावा नक्की शालिनीच्या रूममध्ये असेल, तो पुरावा तू शोधून काढ आणि माझ्यापाशी पोहोच कर असं बोलते. आणि हो, पुरावा शोधताना पकडली जाऊ नकोस, काळजीपूर्वक पुरावा शोध, नक्की तो पुरावा शालिनीच्या रूममध्ये असेल आणि तिथं जर पकडले गेली तर काय उत्तर तुला द्यायचं आहे हे तू आधीच तयार करून ठेव. इतक्यात आम्हा नित्याजवळ येते आणि म्हणते, राजमाला म्हणजे लक्ष्मीला तू तिथे का ठेवली आहे, एवढी मोठी रिस्क का घेत आहेत, देव पण बघ ना कसा आहे, सगळ्या चांगल्या माणसांना घेऊन जातो आणि शालिनीसारख्या कायदेशीरला जिवंत ठेवतो. त्यानंतर नित्या बोलते की बघ ना कसं चाललं आहे, आता आई आणि तात्यांना देखील मध्ये घेतलं आहे आणि आदिराजच्या देखील पाठीमागे लागले आहे. नित्या पुढे बोलू लागते की तो जयदीप आहे, मी हे सगळं पटवून देणार होते, पण त्यानंतरच हे आत्ता मोठा प्रकार वाढला आणि या प्रकारामध्येच माझा भरपूर वेळ जाणार आहे. त्यानंतर अम्मा बोलते की काळजी करू नको, तू एकटी नाहीये, मी देखील तुला या गोष्टीमध्ये मदत करणार आहे. इकडे घरामध्ये पाहुणी आदिराजला चहा घेऊन आलेले असते आणि चहा घे म्हणते. त्यावेळेस आदिराज नाही म्हणतो. त्यावेळेस पाहुणी टोचून बोलते की तुला मॅडमच्या हाताने चहा पाहिजे का, तर त्यानंतर आदिराज तिच्या हातातून चहा घेतो. इकडे विमल विचारते कोण लोक होते ते आणि ते तंबूपाशी का आले होते. त्यावेळेस तात्या लगेच म्हणतात की तिला बाहेर ठेवणं खूप रिस्की आहे. आदिराज असे बोलतो की ते गुंड तर नसतीलच, कारण ते पेटवायला का आले तंबू हे काहीच कळत नाही, आग लागली असती तर काय झालं असतं. त्यावेळेस पाहुणी बोलते आग तर लागली नाही ना, मग कशाला काळजी करतो. इकडे सावरीला तंबूमधून धूर येताना दिसतो आणि आदिराज लगेच तंबूकडे पळून जातो. त्यावेळेस विमल म्हणते घोंगडी आणि पाणी घेऊन ये, आपल्याला आग विझवायला मदत होईल. आदिराज आतमध्ये डोकून बघतात तर आतमध्ये नित्या मॅडम नसते. मित्रांनो, इथून पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की तंबूमध्ये नित्या मॅडम बसलेली असते आणि मी अन्न ग्रहण करणार नाही, गौरी पूजनाच्या वेळेस पूजेपर्यंत मी पुढचा अन्नग्रह करणार नाही असं बोलते. तर आदिराज लगेच म्हणतो की मंगळागौर होणार नाही म्हणजे होणार नाही. नित्या त्यानंतर म्हणते जोपर्यंत तू हो म्हणत नाही तोपर्यंत मी या तुळशीला प्रदक्षिणा घालत बसणार आहे. लगेचच उठून नित्या प्रदक्षिणा घालायला लागते. आदिराज तिथे कोपऱ्याला बसलेला असतो. तितक्यात नित्याला चक्कर येते आणि ती खाली पडते. तर मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.